ही पेरूला दोन्ही वडला सारखंच फळ लागते. लोक म्हणते की रेड डायमंडला फळ लागत नाही, सगळी चुकीची समजूत आहे. भरपूर आता आमच्या झाडावर जवळ 800 झाडात 1 लाख फॉर्म बसला होता. बर 17 टन माल गेलाय, अजून 4-5 टन माल झाडावर आहे. बर 60 रुपये जवळजवळ 8-9 टन माझा माल गेलाय. ह्याला बी आता वाढलाय, आता 90 रुपये चालू आहे. बर आता आज 90 रुपये माल दिलाय. हा आहे आपला रेड डायमंड पेरूचा प्लॉट. आपण गेल्या वर्षी रेड डायमंड जातीची 800 रोपं लावली होती. तर त्याचा हे पेरूची व्हरायटी आहे. 800 झाडामध्ये 17 टन आतापर्यंत माल गेलेला आहे. काढायचं आणि अजून एक 4-5 टन झाडावर माल आहे. अजून 1 महिनाभर प्लॉट चालतोय अजून. शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे शेतकरी यूट्यूब चॅनलवर. तर सध्या आपण सांगोला तालुक्यातील शिराभाऊ या गावामध्ये आलेलो आहे. पंढरी फार्म या ठिकाणी आज आपण आहे. तर तुम्ही हा जो प्लॉट बघताय पाठीमागं, तो रेड डायमंड पेरूमधला एक वाण आहे. त्या प्लॉटवरती आहे. या शेतकऱ्याने मागील 2 वर्षापासून आपल्या शेतामध्ये नवनवीन पिकाचा प्रयोग करतात आणि वेगवेगळ्या वाणाची यांच्याकडे पेरू असेल, ॲपल बोर असतील, तर वेगवेगळ्या वाणाची यांच्याकडे व्हरायटी यांच्या शेतामध्ये आहे. त्यांची नर्सरी पण आहे आणि त्या नर्सरीमध्ये रोपंसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर हा जो प्लॉट आहे तो गेल्या वर्षी लागवड केली होती त्यांनी या पेरूची. तर 800 झाडामध्ये आत्तापर्यंत 17 टन यांनी माल काढलेला आहे. अजून 4 ते 5 टन माल निघतो यामध्ये यांचा. तर त्याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. प्रयोगशील शेतकरी आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. कशा प्रकारे यांनी लागवड केलेली आहे, खरोखरच यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना पेरू परवडतो का, यामध्ये नफा राहतो का, जर लागवड करायची असेल किती खर्च येतो, कशा प्रकारे शेती केली जाते, याबद्दल थोडक्यात माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार. तर तुमचा परिचय करून द्या ना. शिवाजी दादा गाडगे, राहणार शिरबावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं, तुमचा फार्म हा पंढरी फार्म या नावाने पंढरी फार्म इथं ओळखलं जातं. आणि आता ही जी मागील किती वर्षापासून तुम्ही पेरूची शेती करता? 1.5 वर्ष झाली ही रेड डायमंड पेरूची व्हरायटी आपण लावलेली आहे. बरं, ह्याच्या आधी कधी तुमचा अनुभव आहे का पेरूच्या शेतामध्ये वगैरे काय? नाही, पहिल्यांदाच लावली. बरं, किती लावलेत तुम्ही आता? 800 झाड लावलेत. 800 झाड रेड डायमंड. मग दुसरं पण वाण होतं, मग हेच का तुम्ही वाण निवडलं? आपण फेसबुकला, युट्यूबला व्हिडिओ बघितलं आणि आपण डायरेक्ट रोपं मागून आपण लावले. रेट जास्त आहे भरपूर म्हणून आपण लावले. बरोबर. आता मागील काही वर्षामध्ये बरेच शेतकरी वैतागले होते अक्षरशः. तो तैवान पिंक होता. बरं, तैवान पिंकला आता रेट आला. तैवान पिंकला 35-40. बरं, मध्ये 15 रुपये होता त्याला. तो 15 रुपये होता तेव्हा ही 60 रुपये जात होता. बरं. रेड डायमंड माझं 60 रुपये हार्वेस्टिंग झालं सुरुवातीचं. बरं 60 रुपये जवळजवळ 8-9 टन माझा माल गेलाय. ह्याला बी आता वाढलाय, आता 90 रुपये चालू आहे. बरं, आता आज 90 रुपये माल दिलाय. आता दुसरी पिकं असताना जसं की केळी आहे, दुसरं पण तुम्ही केलं म्हणजे करू शकत होता, हेच का निवडलं? केळाला पाणी लागतंय, आपल्या रानाला पाणी लागते रानाला. बरं, हा, त्यामुळे पेरू लावलाय. आपलं द्राक्षीचं फाउंडेशन स्ट्रक्चर जागेला झोपा होतं म्हणून आपलं पेरू लावला. बरं. मग परवडतंय का आता? पेरू परवडतंय. मग मागच्या काही वर्षी शेतकरी खूप वैतागले होते काही जणांनी. तो तर तैवान पिंक व्हरायटी होती. बरं. तैवान ती कमी पैशामध्ये रोप मिळतं आणि पेरू लवकर लागतात म्हणून शेतकरी तैवान पिंक कडेच वळतोय. रेड डायमंड कडे क्वचितच शेतकरी वळते, कारण रोप महाग आहे ना. बरं. हा, रोप महाग, रोपाची किंमत जास्त असल्यामुळे इकडे नको म्हणते ती रोप महाग. तैवान पिंक पेक्षा रेड डायमंड तुम्हाला वाटते बरं आहे, म्हणजे चांगला आहे, 1 नंबर. आणि ॲव्हरेज जर आपण तुलना करायची, ही पेरूला दोन्ही वडला सारखंच फळ लागते. लोक म्हणते की रेड डायमंडला फळ लागत नाही, सगळी चुकीची समजूत आहे. भरपूर आता आमच्या झाडावर जवळ 800 झाडात 1 लाख फॉर्म बसला होता. बरं, 17 टन माल गेलाय, अजून 4-5 टन माल झाडावर आहे. बरं. हा, आज सुद्धा हार्वेस्टिंग चालू आहे. आता सध्या बघितलं मी की सध्याला आपले हार्वेस्टिंग चालू आहे. अरे परवडतंय म्हणायचं, हे म्हणजे परवडते. दोन्हीला ॲव्हरेज तेवढंच आहे. रेटलाही माल भरपूर लागतोय, ह्याला बी ह्या व्हरायटीला माल लागतोय. फक्त त्याला एकदम छटण्या लोकांनी केलं की मे-जून महिन्यात त्याचा दर पडतात. ह्याचा दर 50 रुपयाच्यात कधीच येत नाही. बरं. कधी झालं नाही, 4 वर्ष झालं मी बघतोय, म्हणून मी ही व्हरायटी निवडली. बरं, म्हणजे दर पण चांगला आणि ॲव्हरेज पण ते तैवान पिंक सारखं रेड डायमंड आहे याला. बरं. आता लागवड कशा पद्धतीने केली होती? एकरात मध्ये किती रोपं लावली तुम्ही? काय एकरात 1000 रोपं लागवड केली ती, पण 200 रोपं तुटाळ झाली. आपल्याला त्यातली माहिती नव्हती. ते खाली कलम असतं, ती पट्टी सोडायची, त्यामुळे ती पट्टी खचली की रोपं 100-200 रोपं जळून गेले. तुम्ही रोपं बाहेरून विकत आणली होती का तुमची नर्सरी पण? विकत आणली होती आपण. बरं, विकत आणली. रोपं जी लागवड करताना सुरुवातीला किती महिन्याची, किती दिवसाची रोपं असतात? ते 2 महिन्याची रोपं असतात. 2 महिन्याची. 2 महिने. तर रोपं निवडताना कशी काय बघून घेता तुम्ही रोपं पहिल्यांदा सुरुवातीला? त्या रोपाला निमेटोड आहे का,
मिलीबग आहे का हीच तपासून घ्यायची, दुसरं काय. आणि तीच खात्रीशीर रेड डायमंडच आहे का ह्याची बी खात्री झाली पाहिजे ना. रेड डायमंड म्हणून दुसरी VNR कुठली बी दिली तर आपल्याला काय माहिती आहे. होती का अशी फसवणूक? होती भरपूर होती ती. बरोबर भरपूर होती ती. VNR रेड डायमंड म्हणून VNR देते ती, पुन्हा दुसरीच व्हरायटी देते ती. देते ती भरपूर फसवणूक होती बाहेर. म्हणजे फक्त आपल्याला त्यातली माहिती पाहिजे, हा हे रेड डायमंड आहे किंवा डायमंड पिंक रेड आहे. डायमंडचं पानावरून ओळखू येतं. त्याचं पान मोठं आणि गोलाकार पान असतं. बरोबर. हा तैवान पिंकचं पान बारीक असतं, लंबुळक पान असतं. बरोबर. हा अशी ओळख होती त्याची. ओळख होती. आणि तैवान पिंकला कलम नसतं, ह्याला कलम असतं खाली पट्टी कलम. तैवान पिंकला कलम नसतं. कलम नसतं आणि ह्याला कलम असतं. खाली खाली पट्टी आणि बांधलेली हे पानं थोडीशी गोल आणि कशी असतात, मोठी असतात पानं. मोठी असतात. हा. म्हणजे ह्याच्यावरून ओळखायचं हे रेड डायमंडचं रोप आहे. रेड डायमंडचं रोप आहे. बरोबर. म्हणजे आणि एकरामध्ये लागवड करताना तुम्ही अंतर किती ठेवलं होतं वळी रोप? 2 वळीमधलं अंतर 8 फूट आणि 2 झाडामधलं अंतर 7 फूट ठेवलं. 7 फूट. पण तुम्ही लागवड करताना म्हटलं की ती रोप कशी लावावी, काय प्रॉब्लेम झाला तुमच्यात? नाही रोप लावतं आपण काय शेणखत ती तुटाळी जी झालेली होती तुम्हाला, कशामुळे तुटाळी झाली? ती पट्टी आपल्याला त्यातली माहिती नव्हती ना. पट्टी म्हणजे काय? कलम केलेला असतं असं. बरं. कलम केला त्याला पट्टी बांधलेली असती. बरं. ती आपल्याला माहिती नव्हती काढायची का तशीच ठेवायची. त्याला माती लावली की ती पट्टी आत खचली वरनं साल आली, त्यामुळे ती रोप जागेला जळून गेली. म्हणजे ती पट्टी काढायची असते का? पट्टी काढायची असते 1 महिन्यानं 1.25 महिन्यानं पट्टी काढायची असते. झाडाची चाल चालू झाली की ती पट्टी काढायला लागते ना. बरोबर. हा पट्टी नाही काढली की रोप जाते 6 महिन्यात. म्हणजे कलम केलेला असते. कलम केलेला असतं. काही जण शेतकरी तसेच लावतात. मी तशीच लावली, आम्हाला त्यातली माहिती नव्हती तर. बरोबर. मग ती एक चूक टाळली पाहिजे, शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे गोष्ट ही. आपण ज्यावेळेस लागवड केली की 1.5 महिन्यानं 1.25 महिन्यानं ती पट्टी काढायची लागते. म्हणजे आपण शेतामध्ये लावल्यानंतर 1 महिन्याने किंवा 1.5 महिन्याने ती काढायची. हा त्या लावलेल्या झाडाची चाल चालू झाली आपल्याला कळतच. नवीन पालवी फुटली की चालू झाले मग ती पट्टी काढायची. लगेच नाही काढायची. लगेच नाही काढायची. बरोबर. ती फकळत ना पट्टी काढली लावल्याला लगेच काढलं तर ती फांदी वेगळी होती. ती एकमेकाला बांधलेली असते ना. म्हणजे नंतर तुमच्या लक्षात आलं नाही का, म्हणजे माहितीच नव्हती? माहितीच नव्हती. बरोबर. त्या नर्सरीवाल्याला फोन करून विचार पट्टी काढा, ती मला पट्टी तुटून जाते. कुठली तुटून गेली? 100-150 रोपं जळून गेली जाग्यालाच. ते पट्टीनं काढल्यामुळे. पट्टीनं काढल्यामुळे. बरोबर. बरं. मग आता सुरुवातीला तुम्ही, आता ही बघतोय मी की तुम्ही बेड तयार केलेले आहेत, त्याच्यावरती रोपं लावलेले आहेत का पहिलेच बेड आहे का नंतर तयार केले? नंतर बेड तयार केलेत. बरं. लागवड करताना कशा पद्धतीने केली होती, म्हणजे शेताची मशागत? मशागत आधी भोपळा काढलं होतं मध्ये, हा. आणि त्यातच पुन्हा त्याच सगळा द्राक्षीचा मांडव आहे. द्राक्ष मांडव त्यात भोपळा फाउंडेशन द्राक्षीचा आहे, त्यामध्ये तुम्ही हे केलेलं आहे. भोपळा लावला त्याच्या बेडवरती त्या मध्ये लावून टाकलं परत. बरोबर. मग सुरुवातीला रोपं लावताना तुम्ही ह्याला शेणखत वगैरे काय टाकलं होतं? शेणखत टाकलं होतं आणि त्याच्यावरती परत रोपं लावली. साईडला शेणखत त्याच्यावर लावायला नाही, साईडला. साईडला. साधारण एकराला किती शेणखत गेलं तुमचं? 1 ट्रॉली. 1 ट्रॉली. एका ट्रॉलीत लागवड केली. बरोबर. सुरुवातीला काय बेसळ डोस वगैरे ह्याला होता? काय नाही. ते आता पट्टी सोडल्यानंतर काय करायचं ते आपण वरखत शेणखत काय 8 दिवसाला लिक्विड सोडायचं, फवारा मारायचं, ही 8 दिवसाला कार्यक्रम चालूच राहतो परत पण. बरोबर. मग आता पाण्याचं नियोजन कसं आहे आम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाणी कशा पद्धतीने? म्हणजे सुरुवातीला किती 2 दिवस 2.5 तास जरी पाणी सोडलं तर चालते. म्हणजे पीक म्हणजे फळ लागल्यानंतर नाही, छोटी झाड आहेत तोपर्यंत. आणि ज्यावेळेस फळ लागल्यावर जसं फळ जास्त आहे तसं 4 तास 5 तास एका दिवसाड पाणी सोडावं लागतं. बरोबर. आता ही रोपं गेल्या वर्षी कधी लागवड केली होती, कुठल्या महिन्यात केली होती तुम्ही? 2024 जानेवारी महिन्यात लागवड केली होती. 2024 ला. 2024. आता साधारण 2 महिन्यात 1 वर्ष होते म्हणायचं. हे तुमचं पहिलंच पीक आहे का? पहिलंच पीक आहे. ह्याच्या आधी कधी, आता ज्यावेळेस रोपं लहान होते त्यावेळेस काय थोडं फार वगैरे का नाही? कुठं तर लागलं खायला लागलेलं, लोक यायची बघायला, अशी नर्सरी आहे त्यामुळे रेड डायमंड आहे म्हणले आती ती हाय ती पिरू त्यानेच उडवला असा सगळा. 2 खाण्यातच पहिल्यांदा गेलं. खाण्यातच गेलं. कुठं तर झाडाला 4 लागले आपण ठुलते ते. नाही. बरोबर. आणि टनभर सुद्धा विकला बी त्यातनं. त्यावेळेस 120 रुपये रेट होता. 160 रुपये गेल्या वर्षी विकला मी. बरोबर. पेरू आता ह्या वर्षी जरा आलाय, म्हणजे मार्केटमध्ये मागणी वाढली. बाकीचे फळ जास्त असल्यामुळे रेट थोडा मध्ये पडला होता. आता नाही, आता आज 90 रुपये दिलाय मला. बरोबर. आजचा 90 रुपये रेट चालू झाला. हो, आज 90 रुपये दिला. बरोबर. 500 किलो माल निघतोय आज. टोटल तुमचं म्हणजे आता 17 टन म्हणजे 20-21 टन आहे म्हणायचं. किती? 21-22 टन माल निघतोय. 21-22 टन एका पिकाला तुमच्या निघतोय. बरोबर. साधारण ह्याच्यावर रोगराई वगैरे कुठल्या प्रकारची यामध्ये काय? ह्याला जमिनीतून निमेटोड रोग आहे आणि वरून म्हणलं तर मिलीबग, 2च रोग आहे, दुसरा रोगच नाही. त्यासाठी मग काय रोग प्रतिकार काय तुम्ही उपाय काय करा? वेल्लिम प्राईमची ड्रिचिंग दिली आपण. वेल्लिम प्राईम ती जमीन ड्रिपद्वारे सोडलं होतं आणि एकदा ड्रिचिंग दिली ती झाडाच्या बुडावर सोडलं होतं मोटर चालू असतात. पण मिलीबग साठी बी फवारा मारतो 8 दिवसातनं 15 दिवसातनं फवार. लय जास्त फवार घ्यायला लागत नाही त्याला. बरोबर. आणि ती जे तुम्ही पहिल्यांदा जे ड्रिपद्वारे सोडलं होतं निमेटोड साठी,
तर ती एकदा सोडलं होतं का? दोनदा सोडलं. कोणत्या स्टेजला सोडलं होतं तुम्ही? लागवड केल्यानंतर पहिल्या 15 महिन्यात एकदा सोडलं हा आणि परत पुन्हा म्हणजे छटणी केल्यानंतर एकदा सुरुवातीला छटणी करून शेणखत बेसळ डोस टाकलं की त्यावेळेस वेल्डिंग दिली. आणि निमॅटोड यायला लागलाय असं झाडावर काय लक्षणे दिसून येतात त्या टाइमला? झाडाची पानं झाडाची वाढ पूर्ण बंद होती. बरं पूर्ण कुठल्याच फाट्याचा ब्रांचेसचा शेंडा चालत नाही. पूर्ण पानं पिवळी पडतात. झाड जागेला स्टॉपलेलं असतं. याच्यानं ओळखायचा बाबा नेमॅटोड झालाय. खाली उकरायचं मुळ्या खोडापाशी मुळीला गाठी झालेली असते त्यामुळे अन्नद्रव्यच वर जात नाही तर झाड कसं जगणार? बरोबर आहे. तर ते फवारणीचं झालं आता नेमॅटोडचं झालंय त्यानंतर ह्याच्या छाटणी बद्दल माहिती सांगा आम्हाला की पहिल्यांदा लागवड केल्यापासून ह्याची पहिली छाटणी कधी केली तुम्ही? मे महिन्यात केली. आता ह्या वर्षी मे महिन्यामध्ये छटणी. गेल्या वर्षी तुम्ही जानेवारीमध्ये लावली होती. ह्या वर्षी मे महिन्यात छटणी केली. मग गेल्या वर्षीपासून म्हणजे लागवड केल्यापासून पहिली छाटणी तुम्ही कधी केली होती? मे महिन्यात 27 मेला छटणी. मे आणि मे मध्ये छाटणी करून त्यानंतर परत आता मे महिन्यातच मला छटणी मे महिन्यात छटणी झाल्यानंतर किती महिन्यात माल लागतो आणि चालू होतं आपलं? 1.5 महिन्यात कुठं तर कुणी निघते त्या महिन्यात 1.5 महिन्यानं. पुन्हा जून जुलैला पूर्ण सेटिंग होते. जून जुलैला. बरं. ऑगस्ट सप्टेंबरला फॉर्म बसला. आता ऑक्टोबर नोव्हेंबरला विक्रीला येते. बरोबर. आता किती दिवसाला तोडा चालू आहे साधारण तुमचा? आता मध्ये फॉर्म एकदम जास्त बसल्यामुळं आपली दिवाळी झाली की एकदमच पहिला असं 5-6 दिवसातच 8-9 टन माल निघाला. बरं. एकदम माला भरपूर आला ना सुरुवातीला त्यावेळी 50, 55, 45 रुपये रेट होता त्या गेला. आता ह्या 8 दिवसात गेला. परवा 4 दिवसापूर्वीचा तोडा मी 75 न दिला. आज 90 न दिला. बरोबर. आता किती दिवसाला तोडा चालू आहे सध्याला? 8 दिवसाला तोडतोय. 8 दिवसाला. आणि एका तोड्याला किती माल निघतोय? 400-500 किलो निघतोय आता एका दिवसात होते सगळं? मध्ये 3-4 तोडं 2 टनांनी निघत होत. बरं. 2 टन. आज ह्या इकडला 1 टन निघालं. उद्या पड्याला 1 टन निघत होता. बरोबर. बरं आता सध्याला हे रेड डायमंड वगैरे आता तुमच्याकडे तुमची नर्सरी पण आहे. पंढरी फार्म त्यामध्ये रोप पण आहेत तुमच्याकडे? रेड डायमंड आहे, तैवान पिंक आहे, व्हीएनआर आहे, बोरीजी बॉल सुंदरी आहे, ऍपल आहे, मिस इंडिया आहे, बोरामध्ये नारळ आहे, केशर आंबा आहे, मियाजाकी सुद्धा आंबा आहे. बरोबर. आणि ते नवीन एक पेरू मध्ये एक वाण आहे तो एक ब्लॅक काहीतरी म्हणजे ब्लॅक डायमंड त्याची देखील रोप आहेत. ब्लॅक डायमंड सुद्धा आहे का तुमच्याकडे? हो ती सुद्धा लागवड केलेली आहे आम्ही. बरं. तुम्ही लागवड केलेली आहे? बरं. आणि तुमच्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची रोपं मिळतात? झाडे सगळे मिळतात. चांगल्या उत्तम प्रतीची मिळतात. अजून ते बरं. तुम्ही स्वतः तयार करता का म्हणजे मागवून आणले? बाहेरून मागवतो आपण. गुजरात वरनं, कलकत्त्यावरनं. बरोबर. जिकडे आपल्याला सोयीस्कर एकदम खात्रीशीर तुमच्याकडे? खात्रीशीर. वर्ष झालं आता कितीतरी प्लॉट चालू झालेत. मी रोप दिलेले प्लॉट चालू आहे. शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन पण करता? होय. आणि त्यांना आता जर शेतकऱ्याला रोप रेड डायमंडची घेतली तर आम्ही लागवड करतानाच त्यांना म्हणतो असतो प्रत्येक रोपाची पिशवी फिल्डिंग प्राइम मध्ये पाण्यामध्ये बुडवूनच लागवड करा. म्हणजे शक्यतो वर्षभर नेमॅटोड येत नाही प्लॉटला. बरोबर. लागवड करतानाच ती अशी 5 रोपं धरायची एकदम वर. 20 लिटरच्या पाण्यामध्ये 20 ml टाकायचं वेल्डिंग प्राय आणि ती 5 रोपं त्यात बुडवायची तरच लागवडीला द्यायची. परत वर्षभर तुमच्या प्लॉटला नेमॅटोड कसलाच येत नाही. बरोबर. लागवड करतानाच वापरल्या परत कशात नेमॅटोड येत नाही. बऱ्याच जे शेतकरी नवीन लागवड करतात आणि ह्याविषयी माहिती नाही. माहिती सांगतो पण सुरुवातीला लावताना वेल्डिंग प्राइम मध्ये बुडवून रोप लावा. बरोबर. वर्षभर कमीत कमी तुमच्या प्लॉटला नेमॅटोड कसलाच येत नाही. आणि त्यामध्ये वेलवेगळी कुठले लावू द्यायचं नाही. भुईमूग आंतरपीक कुठलं घ्यायचं नाही. चालते की कांदा बिंदा चालते पण मिरची, टोमॅटो, भोपळा, कारलं बाया घरच्या बाया लावते कुठेतरी खायला. जमिनीत त्याची वाढ होते आणि ती नेमॅटोड ऑटोमॅटिक होतोय. बरोबर. या गोष्टी टाळल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. अजिबात लावलं नाही पाहिजे. लावलं तर मग प्लॉट मग 2 वर्षात संपून जातो. मग नेमॅटोड होतोय. ह्या झाडाला नीट करू तर पुढलं झाड येते, ते करू ते पुढचं झाड होतंय. बरं. ह्याच्यामध्ये माशीचा लय प्रॉब्लेम असतो. डंक माशीला आम्ही ती सांगलीचा एटीजीएस कंपनीचा ग्रेस लावतो आम्ही झाडाला. ग्रेस म्हणजे ते काळ्या कलरचा मी बघितलं. त्या ग्रेसला त्यात 250 ग्रामचा ग्रेस असतो. त्यात 10 ml कीटकनाशक टाकायचं आणि ते कालवून प्रत्येक झाडाला थोडं थोडं पुसत गेलं की 40 दिवस तुमच्या डंक कसला येतो. ते बाटल्या पण असेच नाही कप काय म्हणते त्याला ते पण असतं ना. त्याने काय फरक? त्याने कव्हर होतंय का? आणि त्यापेक्षा तुम्हाला अनुभव म्हणजे ह्याचा चांगला फायदा झाला त्या कंपनीचा ग्रेसचा फायदा चांगला झालेला आहे. बरोबर. आता आपल्या नर्सरीमध्ये रेड डायमंड वगैरे सगळी रोपं आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला रेड डायमंड तुमच्या प्लॉट वर येऊन बघून रेड डायमंड 1 सुद्धा आहे, ब्लॅक डायमंड सुद्धा आहे. बरं. सगळ्या व्हरायटी आहेत. बरोबर. जर शेतकऱ्याला खरेदी करायची असेल तर रोपं तुमच्याकडे तर आहेत म्हणत? आहेत. पत्ता आणि नंबर सांगाल आपल्या शेतकरी बांधवांना ज्याला लागवड करायची आहे रेड डायमंड असेल किंवा इतर वाणाबद्दल? पंढरी फार्म, शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. फोन नंबर
77-092-00-273. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये वाण सांगितलेलं आहेत आणि रेड डायमंड असेल किंवा तैवान पिंक असेल, बरेच यांच्याकडे व्हरायटी आहेत, वाण आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला जर खरेदी करायची असेल, यांचं प्लॉट बघायचे असतील, तर या सांगितलेल्या पत्त्यावरती एक वेळ अवश्य या. तुम्हाला सर्व प्रकारचे यांच्याकडे रोपं पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला रोपं मिळून जातील. तर यांचा नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करा. तर धन्यवाद, तुम्ही एवढा तुमचा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची माहिती, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.